एकदा पठ्ठे बापूराव आणि अर्जुना वाघुलीकर यांच्यात तमाशाचा जंगी सामना होता आणि आळंदीचं जे मैदान होतं ते तुडुंब भरलेलं होतं. दोन दिग्गज एकमेकांच्या समोर आमनेसामने आलेले होते. सवाल जवाब सुरू झालेले होते आणि या सामन्यामध्ये अर्जुना वाघुलीकर यांनी ब्रह्म्याची फोड केली, म्हणजे रहस्य उघड केलं. आता आपल्यापेक्षा हा बुद्धिवान निघाला हे बघितल्यानंतर पठ्ठे बापूरावांना त्यांचा प्रचंड राग आला आणि रागाच्या भरामध्ये ते त्यांना म्हणाले की तू ब्रह्म्याची फोड केलीस, भगेंद्र होऊन मरशील. आणि हे ऐकल्यानंतर अर्जुना वाघोलीकरांना सुद्धा प्रचंड राग आला आणि त्यांनी उलट उत्तर दिलं होतं की तुमचीसुद्धा अशीच वाईट अवस्था होईल, तुमच्या अंत्ययात्रेला वर्गणी काढावी लागेल. दोघांनी एकमेकांना शिवाशाप दिले आणि विधीचं विधान बघा, दोघांचाही मृत्यू असाच झालेला होता. असंच त्यांच्या जीवनात घडलेलं होतं. बाईशिवाय पुरुष नाही आणि तमाशाशिवाय उरूस नाही, म्हणजे प्रत्येक उरसामध्ये, प्रत्येक यात्रेमध्ये, प्रत्येक जत्रेमध्ये तमाशा पाहिजेच. आणि या तमाशामध्ये एक अत्यंत आदरानं घेतलेलं नाव आहे, ते म्हणजे पठ्ठे बापूराव. आणि आज आपण याच कलाकाराबद्दलची जीवनगाथा बघणार आहोत, त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत की एक ब्राह्मण कशा पद्धतीनं तमासगीर बनलेला होता, त्यांनी लाखो लावण्या लिहिलेल्या होत्या आणि कशी होती त्यांची लव्ह स्टोरी, कसा केला त्यांनी संघर्ष. एक थरारक, इमोशनल आणि प्रेरणादायी चरित्र आज आपण बघणार आहोत. ही कहाणी आहे पठ्ठे बापूराव यांची आणि त्या कहाणीचा हा पहिला भाग आहे. तर हा काळ आहे जवळपास 150 वर्षापूर्वीचा, म्हणजे पेशवाई गेलेली होती, इंग्रजांचं राज्य सुरू झालेलं होतं आणि तरीसुद्धा कलाकारांची कला जी आहे ती ओसंडून वाहत होती. कोंबडा बाग द्यायचा आणि पहाटेचा कोवळा सूर्य उगवायचा, वासुदेवाची स्वारी यायची, सारा गाव जागवीत जायची, त्यानंतर डोंबारी यायचे, कडक लक्ष्मी यायची, भारुडी यायचे, भारूड गाऊन जायचे, देवीचा गोंधळी यायचा, गोंधळ घालून जायचा, वाघ्या मुरळी रात्रभर जागरण करायचे, तमासगीर यायचे, तमाशा व्हायचा, रात्रभर तमाशा चालायचा, कधी शाहीर यायचा, तो इतिहास जिवंत करायचा. आणि तो जो काळ होता तो काळच वेगळा होता. आणि याच काळामध्ये साताऱ्यातून वाहणारी कृष्णा नदी सांगलीच्या काळजामधून संथपणे वाहत होते आणि तिच्या तीरावरती हरणाक्ष रेठरे नावाचं गाव होतं. आता पशुपतीनाथाचं मंदिर किंवा महादेवाचं मंदिर, चौंडेश्वरीचं मंदिर, हरणाक्ष मंदिर अशा पद्धतीची मंदिरं त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर ती जंगली महाराजांचा मठ होता. आणि अशा या मंगलमय आणि पवित्र वातावरणामध्ये कृष्णाजी पंत आणि राधाबाई यांचा संसार सुरू होता. गावामध्ये त्यांची थोडी जमीन होती, भटभिक्षुकीची घरामध्ये परंपरा होती आणि याच घरामध्ये 11 नोव्हेंबर 1868 या दिवशी एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं श्रीधर, म्हणजेच श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. आणि आपल्याकडे म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण बाळाचे फक्त पायच पाळण्यामध्ये दिसतात, त्याचा पायगुण आपल्याला दिसत नाही. असो, तर आता बाकीच्या मुलांप्रमाणे श्रीधरसुद्धा लहानाचा मोठा होत होता आणि गावातल्या शाळेमध्ये तो शिक्षण घेत होता. आणि घरामध्ये संस्कृतचं वातावरण होतंच, संस्कृतचं घरामध्ये शिक्षण चालू होतं. घरामध्ये पूजा अर्चा, सोवळे ओवळे हे सगळं शिकवलं जात होतं. आणि या वातावरणामध्ये हा छोटासा मुलगा लहानाचा मोठा होत होता. आता त्या काळामध्ये जात्यावरच्या ओव्या होत्या, त्यानंतर आपली लोककला होती, ते सगळं कानावरती पडत होतं. आणि श्रीधर स्वतःही काही कविता करत होता आणि स्वतःच्या आवाजामध्ये त्या गात होता. आता याच गावामध्ये काही तमासगीर मंडळी होती आणि ते रोज रात्री तमाशाचा सराव करत असायचे. आणि मग तो हलगीचा आवाज यायचा, त्यानंतर घुंगरांचा आवाज यायचा, डफावरती थाप पडायची, तुंतुण्याचा आवाज यायचा आणि या आवाजानं मात्र याचं भान हरपून जायचं आणि याला त्याचं वेड लागलं होतं, त्याची ओढ लागलेली होती. आणि या सगळ्या संगीतमय वातावरणामध्ये, या सगळ्या भारलेल्या वातावरणामध्ये श्रीधर यांचं 4थीपर्यंतचं शिक्षण त्यांनी गावात पूर्ण केलं. पण आता तिथून पुढं शाळा नव्हती, त्याच्यानंतर दुसरीकडे शिकायला जायला लागायचं आणि त्याच्यामुळे आता त्याच ठिकाणी श्रीधर यांचं शिक्षण थांबलेलं होतं. शाळा सुटलेली होती, शाळा सोडलेली होती आणि आता वडिलांच्या बरोबर ती हा मुलगा जो आहे छोटासा, तो पूजा अर्चा करायला लागला होता आणि भटभिक्षुकी करायला लागलेला होता. आता त्याच्या शिक्षकांनी बघितलं की हा मुलगा जो आहे तो प्रचंड हुशार आहे, प्रचंड बुद्धिमान आहे आणि तो जर पुढं शिकला तर तो आपल्या गावाचं हे नाव रोशन करेल, नाव पुढं नेईल.
त्याच्यामुळे मग त्यांचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी औंध संस्थान जे आहे त्या काळामधलं त्या संस्थानामध्ये शिक्षणाच्या सगळ्या सुविधा होत्या हे शिक्षकांना माहीत होतं. आणि औंधचे राजे होते श्रीमंत बाळासाहेब. आता हे जे आहेत ते शिक्षणप्रेमी अशा पद्धतीचे गृहस्थ होते आणि त्याच्यामुळे मग या शिक्षकांनी त्यांना एक पत्र दिलं की असा असा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी प्रचंड हुशार आहे, पण इथं शिक्षण आता 4थीपर्यंतच आहे, त्यामुळे आपल्या औंध संस्थानामध्ये त्याच्या शिक्षणाची पुढची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीनं पत्र त्या शिक्षकांनी त्या औंध संस्थानाला दिलं. आता त्यानंतर हे महाराजांना कळलं, सरकारांना कळलं. त्यानंतर खात्री करण्यासाठी सरकारांनी उंडे नावाचे कारकून होते त्या कारकुनांना रेठरे या गावामध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या छोट्याशा श्रीधरची मुलाखत घेतली, त्याच्याबद्दलची माहिती घेतली आणि हा मुलगा खरंच हुशार आहे हे त्यांनी तपासलं आणि तशा पद्धतीचा अहवाल त्यांनी औंध संस्थानला कळवला आणि याची दखल घेतली आणि औंधच्या राजांनी श्रीधर यांना त्यांच्याकडे बोलावून घेतलं आणि आता पुढचं शिक्षण हे औंध या संस्थानामध्ये चालू झालेलं होतं. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे श्रीधर जे आहेत त्यांना लहानपणी बापू या टोपण नावाने हाक मारत असायचे. आता हेच नाव पुढं बापूराव झालं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस ते तमाशामध्ये गेले त्यावेळेस त्यांना वहा पठ्ठे अशा पद्धतीनं ते शब्द यायला लागले आणि मग पठ्ठे बापूराव हे त्यांचं नाव पुढं रूढ झालेलं होतं. असो तर आता लहानसा श्रीधर 4थी झाल्यानंतर औंध संस्थानामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी शिकायला सुरुवात केलेली आहे. तर या संस्थानामध्ये त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर संस्कृतची परीक्षा दिली होती आणि याच काळामध्ये औंध सरकार यांचं आणि त्यांच्या ज्या राणी सरकार आहेत यांचा हा लाडका विद्यार्थी बनलेला होता. कारण आपल्याकडे बघा ना, असं एखादा चुणचुणीत मुलगा असतो की जो अत्यंत हुशार असतो आणि ज्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तर सगळे लोक त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी तसंच झालं होतं. राणी सरकारसुद्धा याला प्रोत्साहन देत होत्या आणि हा मुलगा इंग्रजी बोलतो आहे, त्यानंतर मराठी बोलतोय, संस्कृत बोलतोय आणि हा एकपाठी होता. म्हणजे एकदा त्यानं ऐकलं की तो लक्षात ठेवायचा आणि हा स्वतः कविता करायचा, कविता गायचा, पोवाडीसुद्धा करायचा, पोवाडे गायचा. तर अशा पद्धतीनं हे बापूराव अष्टपैलू होते आणि त्यामुळे सगळ्यांचे लाडके होते. आता ते साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षापर्यंत आलेले होते आणि त्यावेळेस राणी सरकारांनी त्यांना त्यांच्या माहेरी, म्हणजे त्यांचं माहेर होतं बडोद्याचं, तर बडोदा या ठिकाणचं कलाभुवन ही संस्था होती आणि त्या संस्थेमध्ये यंत्रदुरुस्ती विभागामध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आणि काही काळ बापूरावांनी नोकरीसुद्धा तिथं केलेली होती. आता याच काळामध्ये तमाशाबद्दलचं त्यांचं जे आकर्षण होतं ते अजूनच वाढलेलं होतं. वास्तविक पाहता लहानपणापासूनच त्यांना ही आवड होती आणि तमाशा गावाकडे जेव्हा असायचे त्यावेळेस तमाशावाल्यांच्या घरी जायचे, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर ते राहायचे. आता हे घरी कळल्यानंतर तमाशा व्हायचा. पण आता इथं ज्यावेळेस ते बडोद्याला होते त्यावेळेस त्यांना कोणी टोकणारं नव्हतं, कोणी बोलणारं नव्हतं आणि त्यामुळे बापूराव तमाशाला जायला लागले होते, तमासगिरांना भेटायला लागले होते आणि त्यांना लावण्या लिहून द्यायला लागले होते आणि त्यानंतर ती कवनंसुद्धा ते गायला लागलेले होते. आता काही दिवस हे सगळं चाललं होतं, पण राणी सरकारांच्या हे कानावरती गेलं की बापूराव तमाशाला जातात, तमाशामध्ये काही काही वेळेस ते प्रेझेंट करतात आणि ते काव्य वगैरे करतात. आता हे ज्यावेळेस राणी सरकारना कळलं त्यावेळेस त्यांनी मग बापूरावांची खरडपट्टी काढली आणि हे बाकीचे धंदे करण्यापेक्षा कारकुनाचं काम करा अशा पद्धतीचा आदेश राणी सरकारांनी दिला. अर्थात बापूरावांना ते ऐकावं लागलंच होतं आणि पुन्हा त्यांची खरडेगाशी चालू झालेली होती. आता याच्यामध्ये काही काळ गेला आणि एक दिवस त्यांना अत्यंत दुःखद अशी बातमी मिळाली होती आणि ती म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. आता तो मृत्यू कसा झाला होता, काय झाला होता माहीत नाही, पण आईवडील दोघंही गेलेले होते. आता हा बापूरावांसाठी फार मोठा धक्का होता आणि त्यामुळे बापूराव गावाकडे आले होते. त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या आईवडिलांचे जे काही विधी होते बाकीचे अंत्यविधी वगैरे तर ते सगळे त्यांनी केलेले होते आणि नंतर ते आता गावातच राहायला लागले होते. आता त्यांचं संस्थानाशी संबंध सुटलेला होता आणि वडील ज्या पद्धतीनं पूजा अर्चा करायचे त्या पद्धतीने बापूराव पूजा अर्चा करायला लागले होते. लोकांकडे जायचे, त्यांचे पोथी वगैरे पारायण वगैरे करायचे. गावामध्ये त्यांची थोडीफार शेती होती, त्या शेतीकडे पण ते लक्ष द्यायला लागले होते आणि याच काळामध्ये याच भागामध्ये काकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा अनुग्रह लाभलेले जंगली महाराज त्यांचा तिथं मठ होता आणि या मठामध्ये सुद्धा बापूराव जायला लागलेले होते. आता साधारणपणे 13 वर्ष बापूराव त्या ठिकाणी जंगली महाराजांकडे जात होते, त्यांचा अनुग्रह घेत होते, त्यांचा आशीर्वाद घेत होते.
आता दुसऱ्या बाजूला बापूराव पहिलवानकीसुद्धा करत होते. म्हणजे त्यांनी अनेक दिल्ली आणि पंजाबच्या पहिलवानांना चितपट केलेलं होतं आणि यामुळे त्यांच्याकडे मानाचं कडं होतं, चांदीचे तोडे होते. आणि एकदा कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या समोर त्यांनी कुस्ती खेळले होते आणि ते जिंकले होते. आणि त्यावेळेस मग शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना 200 रुपयांचं बक्षीस दिलं होतं. तर अशा पद्धतीने बापूराव यांचं जीवन सुरू झालेलं होतं. पण त्यांच्या मनामध्ये एक बेचैनी होती, त्यांच्या मनामध्ये एक तळमळ होती. ती म्हणजे त्यांना तमाशाची ओढ होती, तमाशाची आवड होती, पण तमाशामध्ये जाता येत नव्हतं, तमाशामध्ये काम करता येत नव्हतं. आणि ते आता ज्यावेळेस हरणाक्ष रेठरे या त्यांच्या गावाला आले त्यावेळेस मग ते तमाशा पाहायला परत जायला लागले. आता घरी आईवडील तर काही नव्हते, त्या लोकांच्या सहवासामध्ये राहायला लागले होते, तमासगिरांच्या सहवासामध्ये. आता हे पाहिल्यानंतर त्यांची जी भावकी होती किंवा त्या गावातली लोकं होती किंवा यांचे काका वगैरे मंडळी होते, त्यांनी विरोध करायला सुरुवात केली की आपण ब्राह्मण आहोत आणि आपण उच्चवर्णीय आहोत आणि तमाशामध्ये काम करणे वगैरे हे सगळं काम आपलं नाही, अशा पद्धतीची दटावणी जी आहे ती त्यांना देण्यात आली होती. पण असं असतानासुद्धा आता बाकीचे काही म्हटले तरी बापूरावांना काही फरक पडत नव्हता आणि ते तमासगिरांकडे जात होते, लावण्या लिहित होते आणि लावण्या बसवत होते आणि विशेष करून स्वतःही ते लावण्या गात, म्हणजे स्वतःही सादर करत होते, पोवाडे सादर करत होते. आणि आता ते स्वतः तमासगीरसुद्धा बनलेले होते. आता ही बाब गावकऱ्यांना, घरकऱ्यांना सगळ्यांना खटकायला लागली होती आणि सगळ्या समाजातले लोक जे आहे त्यांनी त्यांना समजावलेलं होतं की बापूराव तुम्ही असं करू नका. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी त्यांना एकदा घेरलं आणि त्यानंतर बापूरावांना कारकुनाचं काम दिलं ग्रामपंचायतीमध्ये. ग्रामपंचायतीमध्ये त्यांना खरडेगाशी करायला लावलं की बाबा तू हे काम कर, इथून हलायचं नाही, हे बाकी तमाशा विमाशा करायचा नाही. अशा पद्धतीनं आता बापूरावांना नाईलाज होता, सगळेच म्हणायला लागले. त्याच्यामुळे त्यांनी ते काम करायला सुरुवात केली. आता ते लिहित असताना, खरडेगाशी करत असताना सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये लावण्या होत्या. आता त्या लावण्या होत्या, त्या लावण्या काय जात नव्हत्या. मग ते सरकारी फाईल यायची, त्या फाईलवरती त्यांच्या लावण्या ते लिहायला त्यांनी सुरुवात केली. आता ही गोष्ट त्यांच्या वरच्या साहेबाला कळली. आता वरच्या साहेबाला कळल्यानंतर मग त्या साहेबानं यांची खरडपट्टी काढली आणि कामावरून सुद्धा काढलं. पण यांना तेच पाहिजे होतं, त्यांना काम करायचंच नव्हतं, पण आता कामावरून त्यांना काढलं. ते कामातनं बाजूला झाले आणि आता त्यांनी ठरवलं की आपण स्वतःचा तमाशाचा फड तयार करायचा. आता यांच्याकडे शाहू महाराजांनी दिलेले बक्षिसाचे 200 रुपये होते आणि यामुळं याच्यामधूनच त्यांनी ते पैसे तमाशाला लावले आणि स्वतःचा फड उभा केला होता. म्हणजे 1890 ते 1900 या काळामध्ये बापूराव जे आहे ते प्रत्यक्ष तमाशाच्या फडामध्ये उभे राहिले होते आणि त्यांनी तमाशामध्ये रंगबाजी नावाचा एक स्वतंत्र प्रकार याच्यामध्ये आणला होता. त्यानंतर शृंगारिक लावण्याचं सादरीकरण करायला सुरुवात केली होती. स्वतः लावण्या, पोवाडा, कवणे वगैरे सादर करत होते. आता हे सगळं लोकांना इतकं आवडत होतं आणि त्यामुळे लोकांनी आता ज्यावेळेस ते म्हणायचे, त्यावेळेस जे गायचे, त्यावेळेस स्टेजवर यायचे, त्यावेळेस त्यांना वारे पठ्ठ्या किंवा वारे पठ्ठे अशा पद्धतीनं म्हटलं. त्यामुळे पुढं त्यांना पठ्ठे वापरावं असं म्हटलं जायचं. आता एक ब्राह्मण आहे, तो सोवळे ओवळे सोडून तमासगीर बनलेला आहे आणि एक दिवस तो स्वतःचा तमाशा सुरू करतो आणि त्याच्यामुळे मग लोकांना ते अप्रूप होतं. पण गावकी आणि भावकीमध्ये सगळे लोक नाराज होते आणि मुळामध्ये गावकी आणि भावकीची मंडळी असतात ना, ती जन्मालाच एवढ्यासाठी आलेली असतात की ते नाराज होत असतात. म्हणून म्हणजे नाराज होण्यासाठीच ते जन्माला आलेले असतात. त्यामुळे अशा लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या करिअरचा विचार केला पाहिजे असं बापूरावांना वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग बापूराव त्यांच्या पद्धतीनं ते काम करत होते. पण त्यांचे चुलते जे होते हरिपंत कुलकर्णी, हे सुद्धा टेन्शनमध्ये आले होते, कारण सगळी लोकं त्यांना नावं ठेवत होती, त्यांच्या घराण्याला नावं ठेवत होते आणि त्याच्यामुळे मग या चुलत्यानं ठरवलं की म्हटले अरे या पोराचं जर आपण लग्न लावून दिलं तर तो सुधारेल. आणि त्यानंतर मग या बापूरावांसाठी मुलगी बघायला सुरुवात केली. तर शिखर शिंगणापूर आहे त्या भागामध्ये शंभू महादेव बडवे यांची एक मुलगी, त्यांचं नाव आहे सरस्वती. तर या सरस्वतीबरोबर ते यांचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर म्हणजे लोकांनी त्यांना पार अगदी ओढून ताडून इकडं आणलं, तमाशा बंद करायला लावला, लग्न केलं आणि आता म्हटले संसार कर. आता संसाराला सुरुवात झाली, नवीन बायको घरात आलेली आहे, त्यामुळे काही दिवस मौज मजेमध्ये गेले. पण यांना आता आर्थिक अडचणीचा सामना करायला लागत होता, कारण जे पैसे होते ते तमाशामध्ये गेलेले होते. मग आता काय करायचं? आणि मग त्यानंतर विचार केला की अरे म्हटले आपल्याला जर काम, म्हणजे लोकांना जर कामाची गरज असेल तर ते कोणी पुण्याला जातं, कोणी मुंबईला जातं. तर मग अशाच पद्धतीनं सगळे लोक जातात, आपणही मुंबईला जाऊया. आणि त्यावेळेस मग पठ्ठे बापूराव यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते मुंबईला गेले. पण मुंबईला काम काय करणार?
आता त्यांचं काम काय होतं, त्यांची आवड काय होती, तर त्यांना तमाशाची आवड होती. त्यामुळे त्यांनी तमाशाचा फळ शोधायला सुरुवात केली. आता त्या काळामध्ये बांगडीवाला थिएटर किंवा एल्फिस्टन थिएटर किंवा पिला हाऊस अशा पद्धतीचे थिएटर असायचे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे फड यायचे आणि ते फड त्या ठिकाणी तमाशा करायचे. यावेळेस तमाशाची जुगलबंदी वगैरे असायची आणि तिकीट लावून ती जुगलबंदी व्हायची आणि 2 तमासगीर एकमेकांच्या समोर यायचे आणि त्यांच्यामध्ये कलगीतुरा रंगायचा. आपल्याकडे म्हणतात ना, काय कलगीतुरा लावला आहे, म्हणजे एका बाजूला कलगीवाले, दुसऱ्या बाजूला तुऱ्यावाले आणि हे एकमेकांशी झुंजायचे, म्हणजे शाब्दिक झुंज असायचे आणि जो जिंकायचा त्याला मानाचा फेटा दिला जायचा. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम करणारे काही ठेकेदार होते. तर ते ठेकेदार, त्यांच्यामध्ये किसनदादा गवळी होते किंवा आशांना कामठी होते, अशा पद्धतीचे ठेकेदार होते. आणि मग या ठेकेदारांना जाऊन बापूराव भेटले आणि त्यानंतर मग त्यांच्याकडची जी कला होती ती कला त्यांना दाखवली आणि कलगीवाले म्हणून ते काम करायला लागलेले होते. आणि त्यावेळेस बहुतेक तमाशात काम करणारे कमी शिकलेले असायचे किंवा अडाणी असायचे आणि ते त्यांच्या पद्धतीनं काव्य करायचे, त्यांच्या पद्धतीनं लिखाण करायचे. पण या ठिकाणी एक गोष्ट हे लक्षात घ्या की सगळेच तमासगीर अडाणी होते असं नाही. एक उदाहरण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आदरणीय दादू इंदुरीकर हे त्या काळामधले दलित समाजातले होते, दलित परिवारातले होते. असं असतानासुद्धा ते 7वीपर्यंत शिकलेले होते आणि त्यांची चांगली नोकरी होती. पण ती नोकरी सोडून शिकलेले असतानासुद्धा त्यांनी तमाशाचा मार्ग पत्करलेला होता. म्हणजे तमाशामध्ये सुद्धा सुशिक्षित लोक यायला सुरुवात झालेली होती. असो, तर आता या सगळ्यांमध्ये म्हणजे बापूराव जे होते त्यांची पार्श्वभूमी चांगली होती. म्हणजे एक अशी परंपरा होती की ज्याच्यामध्ये शिक्षण होतं, शिक्षणाचा वारसा होता. त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा भाषा येत होत्या आणि उपजत त्यांच्यामध्ये काव्य प्रतिभा होते आणि त्याच्यामुळे ते कविता, लावण्या, पोवाडे अगदी हातोहात रचायचे आणि करायचे आणि याच्यामुळे ते प्रसिद्ध होते. आता बापूरावांनी कलाकार मंडळींना मग सगळं एकत्र केलं आणि स्वतःचा फड पुन्हा एकदा तयार केला होता. आता त्या काळी शिवासंभा कौलारपूरकर, त्यानंतर धोंडीबा वचपेकर किंवा दगडू कोंडीबा साळी, हरी किवळेकर, अर्जुन वाघोलीकर, खंडू शिवनेकर, तात्या वाल्हेकर, नामा धुळवडकर किंवा शिवा तासगावकर, सुभाना कौलारकर, कोंडीबा येणेरीकर, त्यानंतर सावळा महागावकर, आवजी कृष्णा बनपुरीकर, भागू नानू माळी किंवा हरी तळेगावकर, केसनंदकर, भाऊ फक्कड किंवा शंकरराव अवसरीकर किंवा रघु इंदुरकर, पठ्ठे बापूराव अशा पद्धतीचे अनेक तमासगीर होते. अनेक तमाशे त्यावेळेस चालत होते. आता या सगळ्या तमाशामध्ये पठ्ठे बापूराव आणि अजून एक तमाशा होता ज्याच्यामध्ये पवळा नावाची नृत्यांगना काम करत होती. तर हे तमाशे जास्त जोरात चाललेले होते. असो, तर आता एक ब्राह्मण तमाशामध्ये काम करतोय, त्यामुळे लोकांना त्याचं अजूनच आकर्षण होतं, गर्दी वाढत होती आणि पठ्ठे बापूराव हे सेलिब्रिटी बनलेले होते. त्यांना प्रचंड पैसा मिळायला लागलेला होता, प्रसिद्धी मिळत होती आणि त्यांचं जीवन अंतर्बाह्य बदललेलं होतं. पठ्ठे बापूरावांचा रुबाब आणि त्यांचा पोशाख जो आहे तो एखाद्या संस्थानिकासारखा होता. म्हणजे त्यांच्या पायामध्ये शिंदेशाही तोडा असायचा, त्यानंतर नेसण्यासाठी उत्तम करवत काठीचं धोतर असायचं, त्यानंतर आलापाकाचा लांब असा कोट असायचा, त्यानंतर डोक्याला असं जरीचा मोतीचूर पटका असायचा. आता हा जो पटका होता ना, त्या पटक्याची किंमत 200-250 रुपये असायची. त्यानंतर अंगावरती असं रेशमी उपरणं असायचं, हातामध्ये त्यांच्या 5-6 सोन्याच्या अंगठ्या असायच्या, म्हणजे 5 ह्या हातामध्ये 5 ह्या हातामध्ये अशा पद्धतीनं. त्यानंतर मनगटामध्ये सोन्याचं कडं असायचं. अशा पद्धतीनं जहागीरदाराप्रमाणे हा थाट होता आणि त्यांचा जो करगोटा आहे त्या करगोट्याला सोन्याच्या अंगठ्या लटकलेल्या असायच्या आणि यांचं जेवण असं पंचपक्वन्नाचं जेवण असायचं. त्याचबरोबर यांनी 2 कुत्री पाळलेली होती. त्यांचा रोजचा खर्च 2 रुपये 3 रुपये असायचा. म्हणजे ज्यावेळेस 1 पैसा 2 पैसे रोज असायचा, म्हणजे जर कुणी कामाला गेलं तर त्याला 1 पैसा मिळायचा, 2 पैसे मिळायचे. त्या काळामध्ये 2 रुपये 3 रुपये हे त्यांच्या कुत्र्यांवर खर्च व्हायचे. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. इतका पैसा त्यांना मिळत होता, इतका मान त्यांना मिळत होता. बापूरावांचा एक पण होता की रोज त्यांना नवीनच पैसा पाहिजे. कालचे पैसे ते आज वापरत नसायचे आणि काल जे लावणी गायलेली असायची ती लावणी परत गात नसायचे, तर नवीन लावणी लिहायचे आणि नवीन पैसा त्यांना पाहिजे असायचा. अशा पद्धतीनं अशा थाटामध्ये ते मुंबईमध्ये राहत होते. एका बाजूला
हे राजेशाही थाटामध्ये राहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी मात्र पतीची वाट बघत होती, कसंबसं जीवन जगत होते. आणि पठ्ठेबापूराव मात्र इकडं तमाशामधले खरे राजे बनलेले होते आणि लवकरच त्यांना त्यांच्या दिलाची राणी भेटणार होती. नाव होतं पवळा. आता ही पवळा नक्की कोण होती आणि तिची आणि पठ्ठेबापूराव यांची भेट नक्की कशी झाली, त्यानंतर यांची लव्ह स्टोरी कशी फुलली, त्याच्यानंतर ती पवळा जी आहे ती त्यांना सोडून का गेलेली होती आणि यांच्यामध्ये वादंग का झालेला होता, एक अत्यंत सिनेमॅटिक अशा पद्धतीची नंतर स्टोरी आपण बघणार आहोत. तर आता हे पुढच्या भागामध्ये, उद्याच्या भागामध्ये आपण बघूया. तर या भागामध्ये जर तुम्हाला काय वाटलं किंवा काही माहिती तुमच्याकडे वेगळी असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे येणाऱ्या काही भागांमध्ये मी त्याबद्दल बोलेल. तर आता हा भाग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये, या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.